आता मी लेक टॅपिंगच्या दिशेने जातोय. ते स्थान आहे बरोबर धरण भिंतीच्या पश्चिमेला. 1999 साली एक लेक टॅपिंग झालं असताना पुन्हा दुसरं लेक टॅपिंग कशासाठी? तर 1999 साली जे लेक टॅपिंग झालं ते नवजा इथे झालं. त्यामुळे वीज निर्मितीसाठी 65 टीएमसी पाण्याचा वापर शक्य झाला. आता या लेक टॅपिंगमुळे 15 टीएमसी इतकं अतिरिक्त पाणी वापरात आणणं शक्य होईल. ही सर्व माहिती कोयनेचे अभियंते मला देत असताना दुसरीकडे उत्सुकता लागून होती की कधी एकदा लेक टॅपिंगच्या त्या मुख्य ठिकाणी आपण पोहोचतोय. कोयनेच्या अंतिम टप्प्याचं जे काम आहे लेक टॅपिंगच्या 4थ्या बी टप्प्याचं हे या ठिकाणी झालंय. आपण मोठमोठ्यानं ओरडावर इतका आवाज आहे तो लेक टॅपिंगचा प्रयोग नेमकं कसं होईल हे मात्र आपण पाहणार आहोत. इतकं कसोटीचं काम त्यांना रोज जी मेहनत करावी लागते ती एक दिवस आपण मेहनत करताना काय त्रास होतो हे आपण लोकांना दाखवू शकतो. आपले इंजिनियर काय करतात याची कल्पना या व्हिज्युअल्समधून आपण लोकांना देऊ शकतो. वाव! लेक टॅपिंग ही नॉर्वेजियन टेक्नॉलॉजी आहे. मुख्यत्वे करून त्या देशातील मोठमोठ्या पर्वतराजींमधील जलाशयांचा वापर हा पिण्याच्या पाण्यासाठी तसंच वीज निर्मितीसाठी करण्याच्या दृष्टीनं या तंत्राचा विकास त्या देशात झाला. कोयनेचा जो 4था बी टप्पा जो आहे ज्या ठिकाणी लेक टॅपिंग होणार त्या लेक टॅपिंगच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. हा जो माझ्या बाजूचा हा संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी तो लेक टॅपिंग होणार. ही जी होल दिसतात आपल्याला वेगवेगळ्या बोरिंगच्या मशिनरी अत्याधुनिक मशिनरी आहे त्याचे खास एक्सपर्ट जे असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालतं आणि या होलमध्ये ब्लास्टिंगचं जे मटेरियल आहे ते भरलं जाणार आहे आणि त्यानंतरचा जो आपण प्रत्यक्ष लेक टॅपिंगचा जो प्रयोग पाहणार आहे तो इथं होणार आहे. पण त्याची जी माहिती आहे हे मशीन काय करतं ही लोक काय नेमकं काम करतात हे शिंदे साहेबांकडे आपण जाणून घ्या. शिंदे साहेब मला सांगा की शेवटच्या टप्प्यात आणि मला सुद्धा असं वाटतं जसं एखाद्या आईला डिलिव्हरी झाल्यानंतर जो आनंद असतो तोच आनंद मला या ठिकाणी मिळाला आणि ज्यावेळी लेक टॅपिंग होईल त्यावेळी तुम्ही आईच्या भूमिकेत असं मला तरी वाटतं. पण मला सांगा आता हा जो शेवटचा टप्पा आहे हा जो छेद आहे तो नेमका आपण कसं करणार आहोत काय आहे हे थोडंसं सांगा. यस माय फ्रेंड यू आर ॲब्सोल्युटली राईट. ही लेक टॅपिंग जागा आहे. या ठिकाणी आपण पुढील महिना दीड महिन्यामध्ये लेक टॅप घेणार आहोत. ही जागा आपल्याला आश्चर्य वाटेल जलाशयाच्या रॉकबेडपासून फक्त 5 मीटर अंतरावर आहोत आपण. फक्त 5. याच्या वरच्या भागामध्ये आता पाणी आहे 5 मीटर फक्त रॉक आहे त्याच्यावर पूर्ण पाणी आहे. हे डॅमच्या तळाशी आहोत आपण. अगदी. तर आता हे आपण तळाशी आहोत. किती फुटावर आहोत? इथून आता जर आपण 644 लेवल आहे ही आहे सर्वसाधारणपणे 598 मीटर म्हणजे 598 ते 644 43 मीटर पाणी पातळीपेक्षा खाली आहोत. जलाशयाच्या खाली आहोत. या ठिकाणी आपण पाहिला तर सर्वसाधारणपणे आपला लेक टॅप 6.5 मीटर व्यासाचा आहे. 115 ते 120 होल मिड होल या लेक टॅपसाठी आपण घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये शेवटी एक्सपोर्टिव्ह भरून आपण त्याचा शेवटचा अंतिमचा ब्लास्ट घेणार आहोत. तत्पूर्वी हे जर आपण पाहिले हे रॉकबोल्डिंग करून आपण ही सर्व जागा अतिशय सुरक्षित केलेली आहे जेणेकरून लेक टॅपच्या या लोकांनी जे काम करतात त्यांच्यावर दगड वगैरे काही कोसळू नयेत. बरोबर. शिवाय या ठिकाणी आपण जाळी बघता आहात त्याचं पण प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणजे लोकांना हे होईल त्रास होऊ नये. सह्याद्रीच्या प्रस्तर रांगा ज्या की ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झाल्या. 15 ते 30 मीटर जाडीचा हा बेसॉल्ट खडक यामुळे भूगर्भातील विद्युत गृहासाठी ही जागा चांगली असल्याचं सर्वेक्षणानंतर निश्चित करण्यात आलं. हे जे आपण राष्ट्रपत बघतोय याची जाडी 5 ते 5.5 मीटर आहे आणि ब्लास्टिंगसाठी आपल्याला इथे 119 होल्स करायचे आहे 1.5 होल्स करायचे आहे. ते होल्स झाल्यानंतर यात एक्सप्लोजिव्ह भरायचं आहे. आपण आता हा खालून ब्लास्ट करायचा प्रयत्न करतोय वरून का करत नाही काय अडचण आपण याच्यावर 50 मीटर पाणी आहे. तर 50 मीटर पाणी आपल्याला डिप्लीट करावं लागेल
तो पाणी आपण जनरेशनसाठी वापरतो. नाही, पण आपण धरणातलं जर का पाणी सोडून दिलं आणि खडक मोकळा केला आणि ब्लॉक केला तर वर्षाला या पाण्याहून आपण जवळपास 1200 कोटीचं जनरेशन करतो. तर फक्त लेक टॅपिंगसाठी आपल्याला हा पाणी डिप्लीट करायचं असेल तर आपण 1200 कोटीचं जनरेशन लूज करणार. हा डायरेक्ट लॉस आहे आणि त्याशिवाय इनडायरेक्ट लॉस ते वेगळा. लेक टॅपिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे भुयार खणून झाल्यावर तलाव पूर्ण रिकामा करून बाहेरच्या बाजूनं स्फोट घडवणं आणि दुसरी पद्धत म्हणजे आतल्या बाजूनं स्फोट घडवणं. पॉवर हाऊस किंवा जनरेशन डिस्टर्ब न करता लेकचं पाणी आपण डिप्लीट न करता आपण खालनं हा आपण एक्सप्लोजन करतो. मला सांगा, हे जे मशीन आहे हे काय काम करतं? हे जे या मशीनच्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय करता? ड्रिलिंग मशीन आहे ॲटलास कोको कंपनीची. त्याला आपण ड्रिफ्टर म्हणतो. आपण 80 डिग्रीने ड्रिल करायचं आहे. ड्रिल करताना आपण डोक्याच्या वर आपण ड्रिल करतो आहे तर लूजपॉट होण्याची शक्यता असते. रिस्क आहे खूप. तर रिस्क त्यासाठी आपण हे नेट लावलेली आहे. बरोबर. आणि जिथे आपण ड्रिलिंग करतो तिथे जास्त धोका असतो. त्याच्यामुळे जे ऑपरेटिंग जे पार्ट आहे तो आपण थोडासा लांब ठेवून इथनं आपण ड्रिलिंग करतो. म्हणजे रिस्क थोडीशी कमी होऊन जाते. तुमच्या बुद्धिमत्तेचं किंवा जे कौशल्यपणाला तुम्ही लावता ते सामान्य माणसाला कधी कळतं हे? जनरली नाही कळत. मग सांगावं वाटत नाही तुम्हाला? वाटते आम्हाला. आता तुमच्या पुढे आम्ही सांगतो आहे. लेक टॅपिंगच्या वेळी सुद्धा कोणती जागा योग्य आहे हे शोधण्यासाठी सर्वेक्षण करावं लागतं. की जे खडक आहे त्याच्यामध्ये होल करण्यासाठी खडकांचा काय अभ्यास केला जातो का? हो, यामध्ये खडकाचा पूर्वी अंदाज केला जातो आणि खडकाचा अंदाज हा जेव्हा डेप्थ ही 7 मीटर 7.5 मीटर वगैरे असते तेव्हापासून खडकाचे अंदाज घेतले जातात. धरणाच्या तळाशी जो खडक आहे त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो. प्रत्येक ठिकाणाचा प्रत्येक ठिकाणाचा अभ्यास केला जातो. जवळजवळ 5-6 होल या ठिकाणी आपण मारतो. अच्छा, म्हणजे आधी त्याचे बोर घेतले जातात. बोर घेतले जातात. खालूनच घेतो आपण आणि नंतर त्याचा खडकाचा अभ्यास करतो. कुठं त्याचे खडकाचे चिरा आहेत वगैरे आहेत सगळं बघून नंतर ते ग्राउट केले जातात. त्या खडकावरती आता जे सिमेंटचा किंवा याचा जो लेअर दिसतो ती जी प्रोसेस आहे ती कशासाठी केली जाते? स्ट्रिक प्रोसेस होतो. लूज मटेरियल खाली पडतं. ड्रिलिंग करत असताना व्हायब्रेशन होतं. खडक निकळला पडू नये म्हणून ही जाळी आणि बाउंडिंग केलं जातं. हा. या लेक टॅपिंगसाठी 3 टन एवढी स्फोटकं लागणार आहेत. आपको 99 का भी एक्सपीरियंस है? हाँ, एक्सपीरियंस है. अच्छा, ये लेकिन 99 में जब आपने किया था तब कैसा लगा था और आप दूसरी बार आप कर रहे हैं, आपको कैसा लगा? 99 में हमको तो स्पेशलाइज लगा था. अभी तो हमको तो कॉमन लगता है. अभी तो कोई इसमें कोई हमको अभी इसमें नया कुछ नहीं लगता. इसमें कोई नया नहीं लगता है ना. हम लोग लेकिन ये जो रॉक है बहुत सारे पत्थर जो नीचे गिरते हैं उसका डर नहीं लगता? नहीं, हमको क्या लास्ट पिछले में 23 साल से यही अंडरग्राउंड में ही काम करते हैं. इसलिए हम लोग टनल के अंदर तो पत्थर गिर ही जाता है. कोई प्रॉब्लम कोई डर नहीं लगता. लेक टॅपिंगसाठी बोगद्याच्या तोंडाला ही जी 119 छिद्र पाडली आहेत ती 80 अंशाच्या कोनात पाडण्यात आली आहेत. त्यापैकी 110 छिद्रांमध्ये स्फोटकं भरली जातील. या छिद्रांमधून जर पाणी येत असेल तर ते पॅकर्सच्या सहाय्यानं बंद केलं जातं. त्यानंतर स्फोटकं भरलेले डिटोनेटर्स या छिद्रांमध्ये भरले जातात. सगळे डिटोनेटर्स वायर्सच्या सहाय्याने एकत्रितपणे जोडले जातात. त्या सर्व छिद्रांना जोडणारी वायर्सची कनेक्शन्स स्फोटापासून 400 मीटर अंतरावर एका एक्सप्लोडरला जोडली जातात. एक्सप्लोडरचं बटन दाबताच हा स्फोट होतो. शिंदे साहेब, मला सांगा की हे सर्व आता पूर्ण होत आलंय. यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक गोष्टी आहेत त्याचा तुमचा अनुभव सांगा. अनुभव असा म्हणता येईल की प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अचूकतेला महत्त्व असतं. यू हॅव टू बी प्रिसाईज. ॲक्युरेसी पाहिजेच पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात काम करा. म्हणजे हे इंजिनिअरिंग आहे. इथे जर ॲक्युरेसीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना ॲक्युरेसीला महत्त्व आहे. एप्रिल मे ज्या काळात जी विजेची टंचाई जी भासते तुटवडा भासतो ते दूर करण्या ह्याचा थोडाफार हातभार जो लागेल जो या प्रकल्पामुळे लागेल असं म्हणायचं. निश्चित लागतो. आपण घरामध्ये विजेचं बटन दाबतो आणि विजेचा लाईट लावतो.
आपल्याला आता अनुभव आपण घेतला असेल की त्याच्या पाठीमागे किती मोठं जाळं प्रयत्नांचं या ठिकाणी आपल्याला विणावं लागलेलं आहे. हा प्रकल्पामुळं लेक टॅप झाल्यानंतर आपल्याला कोयना प्रकल्पातून 25 TMC अतिरिक्त पाणी हे विद्युत निर्मितीसाठी वापरता येण्याची फार मोठी शक्यता किंवा फार मोठं आपलं त्याच्यावर नियंत्रण निर्माण झालेलं आहे. स्फोट घडवून आणल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दगड खाली पडतील. ते दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन पुढे भुयाराच्या कोणत्याही स्ट्रक्चरला धोका पोहोचू नये म्हणून इथे हे मग पीठ उभारण्यात आलंय. फायनल ब्लास्ट झाल्यानंतर जो काही दगड आहे, आपण ज्याला दगडाचा मलमा म्हणतो, तो सर्व ह्या इन्क्लाइन टनेलमध्ये निघून ह्या मगपीटमध्ये जाणार. हे मगपीट आता पाण्याने भरलेलं आहे, परंतु याची 15 मीटर खोली आहे, 45 मीटर लांब, 15 मीटर खोल आणि 6.5 मीटर रुंद असं याचं आकारमान आहे. वरून जो काही दगड येणार आहे त्याचा व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, त्याच्या 3 ते 4 पट आपण याचा व्हॉल्यूम ठेवलेला आहे. इथे चुकीला क्षमा नाही, कष्टांना मर्यादा नाही, बुद्धिमत्तेला तोड नाही, मेहनतीला पर्याय नाही आणि यशानंतर या सर्वांचं म्हणावं तसं गोड कौतुकही नाहीच. पंडित नेहरूंनी म्हटलं होतं की धरणं ही आजची प्रार्थना घरं आहेत. आपापल्या घरात एक दिवा लावताना मनात या धरणांविषयी आणि धरणाच्या यशस्वीतेसाठी राबणाऱ्यांविषयी स्नेहाचा, सद्भावाचा एक दिवा लावला तरी पुरे.